नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:21 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर मित्रांनो, काल स्विगीमध्ये खूपच कमी ऑर्डर होते, तर स्विगीने काल मला एक पेनल्टी लावली। त्या दिवशी एक ऑर्डर कॅन्सल झाली होती, तर तिचे 463 रुपये पेनल्टी लावली माझ्या नावावर। तर मित्रांनो, माझ्या मोबाईलवर त्या दिवशी कॉलच येत नव्हता, काहीतरी प्रॉब्लेम होता नेटवर्क इश्यूचा। तर कस्टमरने मला भरपूर कॉल केले असं कंपनीचं म्हणणं आहे, पण माझ्या मोबाईलवर तर काही कॉल आला नाही। आणि त्या कस्टमरने ना नंतरून ऑर्डर कॅन्सल करून टाकली, आणि ती ऑर्डर नेमकी मी पिकअप केलेली होती आणि कस्टमरने ती ऑर्डर कॅन्सल केली आणि ती ऑर्डर माझ्याकडेच राहिली। आणि नंतरून त्या ऑर्डरची आता पेनल्टी लावली आहे 2 दिवसांनी। तर कंपनीने चुकीचं केलं आहे। कंपनी 2 ऑर्डर देते आणि एक ऑर्डर मला पिकअप करायची होती, तर हॉटेलवाल्याने दुसरी ऑर्डर मला खूप लेट दिली। झोमॅटोमध्ये तशी सिस्टीम नाही। झोमॅटोमध्ये जर 2 ऑर्डर पडले असेल, एक ऑर्डर आपण पिकअप केली, दुसरी ऑर्डर जर लेट होत असेल, तर झोमॅटो कंपनी डायरेक्ट उडून टाकते, ती ऑर्डर कॅन्सल करून टाकते आणि आपल्याला ती ऑर्डर डिलिव्हर करायला लावते। पण स्विगीमध्ये तसं नाही। स्विगीमध्ये दुसरी ऑर्डर पिकअप करूस्तवर पहिली ऑर्डर आपल्याकडेच राहते, आणि दुसरी ऑर्डर लेट झाली तरी कंपनी उडवीत नाही। स्विगीची कंपनी अशी स्विगी कंपनी आहे। तर झोमॅटो कंपनी ह्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट आहे। झोमॅटो कंपनी मल्टी ऑर्डर असली तर एक ऑर्डर पिकअप झाल्यानंतर दुसरी ऑर्डर लेट होत असली तर तिला बरोबर कॅन्सल करून टाकते, आणि जी पहिली पिकअप करेल ती लगेच ड्रॉपला जायला लावते। तर झोमॅटो कंपनीचं हे काम मला भारी आवडतं। स्विगी कंपनीमध्ये पेनल्टी लावली मला बिनकामाची। आता बघू, आता मी तिकीट टाकले TL जर रिमूव्ह करत असेल तर बघू, नाही तर मग बघू नंतर काय करायचं ते। तर तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झाली त्या दिवशी। काल तर खूपच कमी ऑर्डर होते। सकाळचा स्वयंपाक। हॅपी बर्थडे। रानवीचा हॅपी बर्थडे आज। थोडं हॅपी बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे तिचा संध्याकाळी। केक आणायचा आहे। केक आणायचं आहे का? कोणतं केक आणायचं आहे? स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरी केक एवढा भारी असतो का? हां, कोणता आणायचं आहे? स्ट्रॉबेरी केक, चॉकलेट केक, चॉकलेट ट्रफल केक। हां, चॉकलेट ट्रफल केक। शिवम झोपलाय अजून, वाजले 8:30। तर मित्रांनो, बड्डे साजरा करायचा आहे, पण तिचा ड्रेसच येऊन नाही राहिला अजून। तर आज येणार आहे, पण ते अजून काय अपडेट झालं नाही फ्लिपकार्टवरती। तर फ्लिपकार्टवरती सुरतचाच ॲड्रेस दाखवू राहिला अजून पण, आणि अरोइंग टुडे दाखवतं आहे। तर ड्रेस येईल का नाही याची गॅरंटी नाही, पण आज दाखवतं आहे अरोइंग टुडे। तर यायला पाहिजे ना असं मला वाटतंय, नाही तर संध्याकाळी मग ड्रेसच नाही राहणार, जुनाच ड्रेस घालावा लागेल। का नवीन आणावं लागेल परत, काय करायचं समजायला नाही। दुकानामध्ये तेवढ्यालाच भेटतो। 200 रुपयाचं आणू का? शर्ट पॅन्ट पुढे गेली आणि ओके। तर मित्रांनो, 7 ते 8 दिवसापूर्वी बुक केलं होतं मी फ्लिपकार्टवर ड्रेस, पण अजून काय आलं नाही। पाहू आता। तर तुम्हाला दाखवतो मी कालची अर्निंग आणि पेनल्टी वगैरे दाखवतो कशी लावली। मला काय अजिबात स्विगीचं हे काम आवडलेलं नाही, तर बिनकामाची पेनल्टी लावली मला। कस्टमरला एवढा पण दम निघत नाही। आता पिकअप केली मी, येणारच आहे त्याच्या घरी, पण त्याला कंप्लीटच टाकायची होती काहीतरी, आणि ऑर्डर कॅन्सल करायची होती, कारण त्यांना रिफंड भेटतो ना, त्याच्यामुळे असे उद्योग करता येईल कस्टमर लोक। दुसऱ्यांना पेनल्टी लागते। कंपनीचं काही जात नाही, कंपनी फक्त रायडरचेच पैसे घेतात, रायडरलाच पेनल्टी वगैरे लावतात बिनकामाचे। चला दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, इथं स्विगी ॲप ओपन केलं आहे, दाखवतो तुम्हाला मी कालची अर्निंग। तर काल बघा इथं 211 तर पेनल्टी लावली इथे। तर बघू शकता 463 रुपयाची इथं पेनल्टी लावली मला। तर बघू शकता 463। तर डिड नॉट रिस्पॉन्ड मल्टी कॉल फोन्स स्विगी कस्टमर आफ्टर पिकिंग। तर मी पिकअप केल्यानंतर कस्टमरनी मला जास्त कॉल केले, पण माझ्या मोबाईलवर कॉलच येत नव्हते मित्रांनो। काहीतरी प्रॉब्लेम होता, इश्यू होता, टेक्निकल इश्यू। तर माझ्या मोबाईलवर कॉलच येत नव्हता, आणि इथे बघा 463 रुपये
पॅनल्टी लावलेली आहे. आणि इथं बघा कालची अर्निंग माझी, ही कालची अर्निंग आहे. काल ऑर्डर खूप कमी होत्या, तर डेली इन्सिटू 160 भेटलं होतं. आता पॅनल्टी लावल्यामुळे ते कट झाले. तर पिझ्झा हटमध्ये पहिले 10 ते 20ला पहिली ऑर्डर पडली होती 50 रुपयाची. त्याच्यानंतर 11.7, त्याच्यानंतर 11.31, 11.53, 11.55, 1.35, 2.7. तर कंप्लीट अर्धा एक तासाने मला ऑर्डर पडत होत्या काल. तर खूप टाईम लागला. नंतरून हे बघा रात्रीचे मला 7:16ला मी ही 15वी ऑर्डर दिली. तर बघू शकता. मग नंतरून तर इथं टोटल अर्निंग 463 याच्यात पकडले असते, तर कमीत कमी 663 अशी अर्निंग झाली असती माझी टोटल. तर इथं 763 आता ॲडजस्टमेंट म्हणजे मायनस झाले आता याच्यातून माझ्या अर्निंगमधून. तर ऑर्डर अर्निंग 437 होता आणि इन्सेंटिव्ह 160 आणि बोनस 77 होता मला. तर अशी काही अर्निंग केली होती मी. तर मित्रांनो बघा पॅनल्टी लावली मला स्विगी कंपनीने 463 रुपयाची आणि 2 दिवसाची अर्निंग ही माझी 1838. तर म्हणजे जास्त झाली असती, याची 400 पकडली असते तर 2200 वगैरे झाली असती. तर पॅनल्टी लावल्यामुळे थोडी कमी झाली. तर मित्रांनो या पॅनल्टीचा आता कंपनीचा फोन आला होता मला, पण ते आता विचार करून सांगणार आहे. तर काय करता, हटवता का नाही करता, हटवते काय माहिती, बघू आता. तर ते म्हटले आम्ही काहीतरी प्रक्रिया करतो, म्हणजे ते आता काहीतरी चौकशी करतील अजून डबल, मग व्हेरीफाय करून पॅनल्टी हटवतील, नाही तर तशीच राहून देतील आपल्याला. आता हाय शिवम, गुड मॉर्निंग. काय देऊ, काय अजून देऊ? बदाम दे त्याला, बदाम दिले 2 त्याला जास्त लागते, खाताही नाही, असं घेऊन ठेवली, तिला खाऊन देतो. हा का, तिला दिला नाही का? तिला दिले 2. तर इकडे कणस शिजलेले आता, याच्यात कणीस शिजत टाकले होते. आता मागचे कणस आणले होते 2 काल, ते शिजत टाकले. आणि रात्री उंदराने बनाना खाऊन घेतला. इथून उंदीर आला होता, वरतून उंदीर आला होता आणि इकडे खाली एक याच्यात बनाना ठेवलेला होता. एक बनाना खाऊन घेतला मोठा. तर अर्धा बनाना कोणी खाल्ला? तर अर्धा इथं कापून ठेवला, याच्यातला अर्धा खाऊन घेतला, अर्धा उंदराने खाल्ला, त्याच्यामुळे कापून टाकला मी साईडने. तर इकडे बसले शिवम आणि मी. तर मित्रांनो नेमकी रेंट द्यायचं आहे आपल्या, नेमकी अन्वीचा बड्डे आहे, थोडा अन्वीचं सेलिब्रेशन करू. आता उद्याची फ्लोटिंग सोमवारपासून नवीन फ्लोटिंग येईल, ती जमा करावं लागेल आणि मग रेंट वगैरे बघावं लागेल. तर रेंट तसे 10 तारखेच्या आत द्यायचं आहे. समजा मी 8 तारखेला देऊन टाकू. हां पुढच्या महिन्यात आहे तुझा, पुढच्या महिन्यात आहे. ह्या महिन्यात अन्वीचा बड्डे आज. शिवम रडतोय कारण त्याला वाटला माझा बड्डे, तर अन्वीचा बड्डे आज सेलिब्रेशन करतोय. त्याचा बड्डे पुढच्या महिन्यात 18 तारखेला. तर खूप रडू राहिलो तो, आता बघू संध्याकाळी. तर सेलिब्रेशन करायचं मित्रांनो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.